गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल भावनाज व्लॉग. सो नवीन व्लॉग आहे, पण दिवस तोच आहे. सो तुम्ही आधीचा व्लॉग पाहिला असेल, जेव्हा आम्ही पंढरपूर करून निघालो. त्यानंतर आम्ही इथे गाणगापुरी आलो आणि गाणगापुरात मेन दत्त मंदिरात दर्शन घेण्याआधी भीमा अमरजा संगमावर यावं लागतं आणि म्हणून आम्ही तिथे आलो. सो आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आणि इथली परिस्थिती खूप वाईट वाटली की इथे जे आपण ओटी वाहतो ती परत बाहेर येते आणि ती तिथेच किनाऱ्यावर असा खचच्या खच भरलेला आहे. नारळांचा अक्षरशः ढीग लावला होता. सो ते पाहून आम्ही पटापट तिथे दर्शन घेतलं आणि इथे जे आपलं औदुंबर वृक्ष आहे त्याला फेऱ्या मारल्या आणि इथे सर्वजण गुरुचरित्राचं पारायण करतात. सो इथून आम्ही निघालो आणि त्याच्यानंतर इथे जवळच एक भस्माचा डोंगर आहे, जिथे खूप वर्षापासून मान्यता आहे की इथली माती किंवा भस्म घरी घेऊन जायचं. सो आम्ही तिथे आलो, बघितलं, तर दर्शन पण घेतलं. तिथे मंदिर होतं आणि तिथली थोडी माती सोबत घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही मेन मंदिर जे आहे, निर्गुण पादुका जिथे आहेत तिथे गेलो. सो दत्तांचं ही जी निर्गुण पादुका आहेत, तो एरिया जो आहे तो खरंच खूप छान होता, शांत होता आणि गर्दी नसल्याकारणाने आमचं दर्शनही छान झालं. आज अनायासे तो जो मेन गाभाऱ्याचा दरवाजा असतो तोही ओपन होता आणि आम्हाला अगदी समोरून दर्शन झालं. जनरली एका चौकटीतून दर्शन दिलं जातं, पण आमचं दर्शन खूप छान झालं. माझी खूप वर्षापासूनची इच्छा दत्त महाराजांनी पूर्ण केली असंच वाटू लागलं होतं. इथेही पटापट दर्शन घेतलं आणि आम्ही मग निघालो. सो इथून निघाल्यावर आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं अक्कलकोट आणि अक्कलकोटला आम्ही स्टे करणार होतो. सो आता आम्ही इथून निघालो आणि अक्कलकोटला येऊन पोचलो. सो अक्कलकोटला आम्ही रात्रीच्या वेळेस पोचलो होतो, त्यामुळे पटापट सगळं पार्किंग वगैरे करून आम्ही आधी स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. सो दर्शनासाठी थोडीफार लाईन होती आणि तिथे असं काही 1 बाय 1 लाईन नसल्याकारणाने एक लेडीजची लाईन आणि एक जेंट्सची. छान दर्शन झालं आणि मग आम्ही थोड्या वेळ थांबलो, पण खूप गर्दी होती त्याच्यामुळे मग रात्री पण लेट झालं होतं. सो आम्ही निघालो आणि रूमवर गेलो. सो नेक्स्ट डेला आम्ही तयार होऊन लवकरच स्वामींचे जिथे समाधीस्थान आहे, चोळप्पा महाराजांच्या घराच्या इथे, तिथे गेलो. ते दर्शन घेतलं. त्याच्यानंतर चोळप्पा महाराजांचं घर जे आहे ते पाहिलं